मोदींनी निवडणूक धर्मावर नेण्याचा प्रयत्न केला, पवारांनी हा आरोप केलाय। मोदींनी आपला स्तर बदलला, थेट मुस्लिम समाजाचा उल्लेख केला। तिन्ही टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारा आहे असं दिसतंय। जसे टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल असा निशाणा पवारांनी साधलाय। पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं। पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोल बदलला। त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख ओपनली केला आणि ओपनला करून त्यांना आता हा धर्मांतरवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा प्रकारची सरकार त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसते। जसे जसे टप्पे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारांच्यात असावी असं ऑब्झर्वेशन माझं आहे। तर पृथ्वीराज चव्हाण जे बोलले ते अगदी खरं बोलले असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। पवार आणि ठाकरे गट निकाल लागल्यानंतर संपणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार आणि ठाकरे गटावर निशाणा साधलाय। तर बावनकुळे फार मोठे राजकीय विश्लेषक झाले असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं। बावनकुळेंनी आधी निवडणुका जिंकून दाखवाव्यात असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। पृथ्वीराज चव्हाणांनी खरे बोलले। पृथ्वीराज चव्हाणजींनी सांगितलं या महाराष्ट्राचे 2 पक्ष संपणार आहे, त्यामुळे त्यांना असं म्हणायचं होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारचा पक्ष संपणार आहे आणि एक उद्धव ठाकरेचा पक्ष संपणार आहे। त्यामुळं हे आता विलीनीकरणाच्या गोष्टी याकरता करतात आहे। एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे सोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल, कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे, तुतारी बंद पडणार आहे। फार मोठे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनी त्यांच्या निवडणुकीची काळजी करावी म्हटलं जे काही होईल ना 4 नंतर ते होईलच, पाहू सगळेच पाहू, पण कोण कुठं जाते काय करते। पवार साहेबांनी काही विधान केलेलं आहे की छोटे पक्ष मत होते, बघू आपण काय होतं ते। आधी ही निवडणूक तुम्ही जिंका पहिल्यांदा मिळवतो।